हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रियाज लाईफस्टाईल या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन। तर आज वार आहे शनिवार। पुन्हा एकदा हनुमानजींचं नाव घेत आजच्या दिवसाला सुरुवात करू। कोण पोरगी? तर मंडळी सन्नीतीने बघा आमचे मेडल किती आणले बाळा? दोन एक सिल्वर आणि एक गोल्ड, 2 मेडल आणले आमच्या पिल्लून आज। अरे वा, होय मंडल अजून एक भेटणार आहे। तर बघा आमच्या सन्नीतीने 3 मेडल आणलेत आज। कशामध्ये मिळाले बाळा मेडल? सांग की, सांग मेडल कशामध्ये मिळाले? ही फर्स्ट प्राइज आहे, ही रनिंग मधलं आहे आणि ही सेकंड प्राइज आहे, ही पण रनिंग मधलं आहे आणि का त्या मंडळाला ती रिले मधलं भेटणार। होय, दोन्ही रनिंग मधलेच आहेत आणि ती रिले मधलं मी फर्स्ट काढली। बर, ही पण फर्स्ट काढल्या, ही तेवढं सेकंड काढल्या का बरं? म्हणजे एक पोरगी आणि माग रेस्टेड म्हणताना पुढे गेलती तिनं। बघ, माझं पहिलाचं मेडल मागल्या वर्षीचं मेडल आहे। तर आमच्या सन्निधीला बघा आज 2 मेडल मिळालेत। नमस्कार मंडळी, वाजले 5:30 बघा। आता चाललोय आम्ही बिळूरला, माझ्या माहेरी। सन्निधी चला, बिळूर काय बिळूर? हे बघा आवरून बसल्या इकडं। त्यांचं आवरलं का नाही? किती दिवस राहायचं? 15 दिवस। आणि शाळेला कोण जायचं? माझं भूत। सन्निधीला बघा 15 दिवस राहायचं आहे। जोची यात्रा भरली असेल आता। मला मेन असलं पाहिजे इकडं। उद्या रविवार सुट्टी म्हणलं मंडळी, उद्या एक दिवस राहून यायचं आपलं, म्हणून चाललंय बघा माहेरी। माझं माहेर बिळूर आणि सासर आहे बनाळी। सन्नी कसे दिसायला लागले सन्नी? जत मधून बघा माझं माहेर पण 12 किलोमीटरच आहे आणि जत मधून इकडं माझं सासर पण तेवढंच आहे, 12 किलोमीटर। आम्ही मिडलमध्ये राहतोय, आम्ही राहतोय जतमध्ये। कांदा आहे, ते कांदा घ्यायचा आहे आम्हाला आता। चला कांदा 10 रुपये पण आहे, 15 रुपये किलो पण आहे। कसे दाजी? ठीक आहे, कसं आहे ती पूर्ण? चांगलं बघून घ्या एक ठीक। हीच घ्या आता, आपल्याला चटणी कांद्याचं मला मोठी कांदा पाहिजेत ना। फक्त 10 रुपये किलो कांदे या होलसेल दरात कांदे, या कांद्याले कांदे या 15 रुपये किलो कांदे या मसाला करायचा होता ना मला। हा घ्या असं दे। या होलसेल दरात जुनी कांदेले या जुना कांदा बघा, कांदा जरा काढले फरक नसेल तर बघा। कांदे या 100 ला 10 किलो, 200 ला 10 किलो मिळाले कांदे होलसेल दरात देशी 15 रुपये किलो होलसेल दरात कांदे। इकडे बघा आम्हाला फक्त एकच दिवस जायचंय, उद्या एक दिवस राहायचंय। सामान बघा किती झालंय, मिरची कांदे। ही एक पिशवी घेतली आम्ही, अजून इकडे पुढे एक पिशवी आहे। हा हे बघा आमच्या आचकनळीचे स्वामी, राईट स्वामी, हो स्वामी। इकडे बघा व्हिडिओ चालू आहे, बोला व्हिडिओ मध्ये। बरोबर टाइमला चालले तर हे आमच्या आचकनळीचे आणि बनाळीचे स्वामी आहेत बरं का, कंबाईन मध्ये। एक नंबर स्वामी। तर इकडे बघा मंडळी जतची यल्लमा यात्रा सुरुवात झाली आता। तयारी बघा चालू आहे, अजून मला वाटते 8 दिवस राहिले, पण तयारी बघा इकडे बघू शकता तुम्ही। पाळणा वगैरे लावायची तयारी चालू आहे यल्लमाची यात्रेची।
दोन पाळणे लागलीत आता. 15 तारखेपासून यल्लमाची यात्रा चालू होणार आहे इकडं. तिथे काय सगळं हा आहेत की. आपण यात्रा एन्जॉय करायचं की नाही? रोज यायचं का कसं? रोज यायचं. आता आम्ही जतमध्ये राहतोय म्हणल्यावर आम्ही रोज येणार. आम्ही बनायचं होतो त्यावेळेस पण रोज यायचंच. पण आता तर जतमध्ये राहतोय म्हणलं. म्हणजे यात्रेतला थंडी इतकं असते काही सांगायला नको. हो तुम्ही पण यांच्या यात्रेला या मला यल्लमाच्या यात्रेला या सगळेजण. 15 तारखेपासून सुरुवात होते यात्रेला. सांग यात्रेला सगळी जण या 15 तारखेपासून चालू होते. 15 तारखेपासून चालू होते. आम्ही पोहोचलोय बघा आता येळदरी. आमच्या गावाकडची नावं जरा वेगळी आहेत बरं का. येळदरी, बिळूर, बसरगी, सिंदूर, गुगवाड आणि काय सन्निधी वज्रवाड हे असे जरा नवीन नवीन तुम्हाला नावं ऐकायला भेटतील. जरा कर्नाटकाकडची नावं थोडीशी वेगळी असतील. आमचं गाव तसं बाउंड्रीवरच आहे. पण ही बघी केरळा कोईमुतरला इकडे येते बाळा. तर आमचा आज जायचं की नाही सरप्राईज प्लॅन होता. म्हणजे असंच आपलं अचानक जायचं आणि घरातल्यानं सरप्राईज करायचं होतं. पण आमच्या भावानं सरप्राईजचा सगळा पचका केला. तो असंच त्यातलं काही काम होतं म्हणून आला होता आणि तो माझ्याकडे येऊन गेला. त्याला माहीत झालं मी येणार आहे बिळूरला म्हणून. तर माझा सरप्राईज म्हणजे प्लॅन फेल झाला. तर राहू दे म्हणलं आता तरी पण प्लॅन फेल झाला तर जायचं तर आहे म्हणलं. चाललंय ह्या रूटनं आम्ही पण अगोदर असंच जायचो की हो. तिन्ही मुलं घेऊन शाईन गाडीवर जायचं बघा आम्ही पण. एक काळ होतं ते. आमची मुलं ते लय लहान लहान होती त्यावेळेस. एक पुढं एक मधी आणि एक मांडीवर वगैरे असं घेऊन बसून जायचो आम्ही. पण ते पण मज्जा वेगळीच होती ना. तेव्हा पण छान वाटायचं. अजून 3 मुलं आणि अजून बॅगा अजून वेगळ्या असायच्या. 2-3 बॅगा. कसं जात होतो काय माहित. आता एवढी मोठी गाडी आहे तर सामान भरलंय आताच. हे लाव की रे गाणं. चांगलं होतं गाणं का बदललं? फोन आला बघ. माझा फोन आला. हा या गया मेरा या गया. नाही हे आलं आमचं माहेर बिरुळ. दिसत नाही तर मी खिडकीतनं बघू नकोस. इकडं बघ. नाही बघायचं तिकडं. 2-3 मिनिटात येतो. पूर्ण भाग झाला. This is a बिरुळ. हा बघा माझा भाऊ. तुझ्यातलं कामाला आहे चाललाय आता. माझा चुलत भाऊ. फायनली पोहोचलोय मंडळी आम्ही बिळूरमध्ये. झालं 2 मिनिटात उतरतोय. हसतंय दात काढतंय. आजा बघितलाय हो. आजा येत आहे. आजा पण आहे वय इथं. आजा. पप्पा पण इकडे जायचं. आजा आजा आजाला कुठं ऐकू येतंय. काय केली बघा उतरून. एक
गाडी आडवी लावली पण थांबलोय आम्ही. तर ही बघा समृद्धी उतरली, समर्थ उतरला. तर पोहोचलोय बघा फायनली आम्ही घराजवळ. ब्रो, हा माझा ब्रो दात काढतो भरलाय बघा. तर बघा मम्मी बहीण स्वागताला उभारलं तिकडे येऊन. खावा कांदा. हा आणि दाखवलीस काय मेडल तुझं? मेडल दाखव की शेता म्हशीला. दाखवलीस? ही बघा आमची मम्मी. आणि ही श्वेता. श्वेताला काय परवा तुम्ही बघितला गेल्या व्लॉग मध्ये. आणि हा भाऊ आहे माझा. हा भाऊ आहे. आमच्या घरात सगळे कन्नड बोलतात बरं का. पप्पा एल्दर संडे काय करायलास? हा चहा बोट जगत्या. आल्या आल्या बघ गरम गरम चहा भेटला. गाईज इथे माझी आजी आणि मम्मी स्वयंपाक बनवत बसलेत आणि हे आजोबा काहीतरी खात आहेत. केवढा खात होते. इकडे भात बीत बनवत आहे त्यांनी. मिरची कांदा. आजी लसूण सोलत आहे. आणि माझ्या बहिणीला 2 मेडल भेटले तर ते आजोबांना सांगत आहे. ती दाखवलंय. हे बघा कशी म्हणतात आजोबा आमचे नाद खुळा. आजी काय विचारते बघा. मी हे बघा एक गोल्ड मेडल आहे आणि हे आहे एक सिल्वर मेडल. घेऊन जा. तर गाईज बघा इकडं आमच्या बहिणीचा फोन आलाय. व्हिडिओ कॉल. आम्ही सगळे एकत्र जमा झालोय ना, तर तिने लगेच फोन केलाय बघा. आता बस झालं बस बस. मम्मी बघा इकडे गरम गरम ज्वारीची भाकरी बनवणार आहे आता. तू पण ये ज्वारीची भाकरी खायला. हसते बघा. हिला मराठी येत नाही बोलायला. हे करते. तर मंडळी बघा इकडे सर्वांचं जेवण चालू आहे. असं बसलं पाहिजे. इकडे बघा यांनी जेवायला बसलेत. माहेर म्हणजे स्वर्ग सुख बघा. मम्मी इकडे गरम गरम भाकरी बनवायला, तर आता आपण जेवायला बसायचं. इकडे बघा सन्निधी बसल्या आजोबांसोबत जेवायला. बघा इकडे जेवणामध्ये काय काय आज बघा. आज गरम गरम मम्मीने ज्वारीची भाकरी बनवली. मटकीची उसळ आहे. परत हे बघा हिरवी मिरची ठेचा. इकडे मेथीची भाजी आहे. परत मुळा आहे. चला तर मग मंडळी जेवल्यानंतर भेटू. तर मंडळी बघा इकडे सगळेजण झोपलेत आता. सगळ्यांना झोप लागली बघा. समृद्धी झोपली, समर्थ पण झोपला.
इकडे त्यांचे पप्पा आणि सन्निधी पण झोपलेत. इकडे बघा हा पडलाय मोबाईल घेऊन. इकडे पप्पा झोपलेत आणि ही डॉक्टर मॅडम बघा इकडे अभ्यास करायला लागले. ए नाही ते शिवचिदंबर लिहायला लागले वाटतं बघा इकडं. नीट दाखव की ग बाई. हे बघा शिवचिदंबर लिहायला लागले. हिला बनायचं MBBS डॉक्टर बघा. म्हणून ही शिवचिदंबर लिहायला लागल्या. तिला शिवचिदंबर साहेबांनी सांगितले ना 1.5 लाख शिवचिदंबर जप लिहून द्यायचं म्हणून. तर ती बघा आता सध्या तर अभ्यास कमी पण शिवचिदंबर लिहत बसते. तिला नीटमध्ये चांगले मार्क पाडायचे आहेत ना आणि डॉक्टर बनायचं आहे. काय ग बनायचं आहे की नाही? होय. तर मंडळी बघा इकडं माझ्या माहेराकडं ना असं एकाच खोलीत आम्ही सगळीजण झोपतोय. एकत्रच सगळीजण मिळून झोपतोय. असं नाही की प्रत्येकजण एका खोलीत, त्या खोलीत एक जण, ह्या खोलीत एक जण, असं काही नाही. जेव्हा आमचं घर होतं ना जुनं घर, तिथं पण आम्ही एकाच खोलीत सगळेजण झोपायचो. खोल्या होत्या 3-4 पण आम्ही एकाच खोलीत सगळेजण झोपायचो. ती मज्जाच वेगळी असते बघा. तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला तर काय करायचं ग? सबस्क्राईब करा. लाईक करायचं. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय, गुड नाईट.